तमाशा लोककला महोत्सव होतोय आणि यावर्षी उद्घाटनाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार येत आहेत। मोहनशेठ मटाले हे बेल्ले गावातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असून कलेचे जाणकार आहेत। मोहनशेठ, काय प्रतिक्रिया आहे आपली? सर, खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं बेल्लेगाव आणि खरं तर ह्या बेल्लेगावाला कलाकारांची मायभूमी समजलं जातं। अनेक कलाकार ह्या भूमीमध्ये घडले। अनेक कलाकार त्या ठिकाणी वाद्यकामामध्ये असतील, लोककलेतून त्या ठिकाणी बेल्लेगावचं नाव महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करण्याचं काम अनेक मंडळींनी या ठिकाणी केलं। परंतु अनेक मंडळी ह्या क्षेत्रातून गेल्याच्या नंतर खरं तर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वसंत अण्णा जगताप। मी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सर फिरतो। महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये माझ्याकडे अनुभव आहेत। अनेक लोकांशी त्या ठिकाणी चर्चा झाल्याच्या नंतर या ठिकाणी दत्ता माडिक पुणेकर बेल्ल्याचे होते म्हणून त्या ठिकाणी नाव घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं माडिकांना गेल्याच्या नंतर त्यांचं नाव देखील लौकिक झालं पाहिजे, त्याच्या स्मृतीला देखील उजाळा भेटला पाहिजे आणि महाराष्ट्रात नावाजलेल्या लोककलेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे। म्हणून या ठिकाणी ह्या टीमने खऱ्या अर्थानं गेली 12 वर्ष सातत्याने अति परिश्रम घेऊन या ठिकाणी या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सर्व कलाकारांचं, कलावंतांचं नाव पोहोचवण्याचं काम केलं। म्हणून मी खऱ्या अर्थानं बेल्लेगावचा नागरिक म्हणून सर्वप्रथम या सर्वांना मी धन्यवाद देतो। खरं तर या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही त्या दिवशी मंत्रालयामध्ये साहेबांची भेट घ्यायला गेलो होतो। मी बऱ्याच मंडळींशी चर्चा केली आणि त्या चर्चेमधून असं निष्पन्न झालं की गेली 12 वर्ष हा प्रचंड खर्चाचा कार्यक्रम हे स्वबळावरती करतात, परंतु याला जर शासकीय मान्यता भेटली तर अजून जोशाने आणि जोमाने काम करायला त्यांना देखील त्या ठिकाणी उत्सुकता वाढेल। म्हणून त्या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने किंवा आशाताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेलार साहेबांना सांगून ह्या कार्यक्रमाला शासकीय मान्यता कशी मिळेल, अनुदानित कार्यक्रम कसा करता येईल यासाठी प्रयत्नशील राहील। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आशिषजी शेलार साहेबांचं या ठिकाणी बेल्ले नगरीमध्ये प्रथमच आगमन होते आणि खरं तर या महोत्सवाचं त्या ठिकाणी माध्यम आहे। या ठिकाणी बेल्ले ग्रामस्थांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की साहेबांचं उद्घाटनाला साहेबांची उपस्थिती असताना आपण देखील त्यांच्या आगमनाचं स्वागत केलं पाहिजे। आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी अण्णांना देखील विनंती करतो की हा कार्यक्रम सातत्याने पुढे असाच चालू राहिला पाहिजे। आमचं देखील भरीव असं पाठबळ या कार्यक्रमाला या पुढच्या काळामध्ये देखील राहील।